पुण्यापासून घोरावडेश्वर लेणी सुमारे 30 किलोमीटर अंतरावर तळेगाव दाभाडे नजीक वसले आहेत। डोंगराच्या पायथ्याला आपले वाहन लावून आपण लेणी पाहण्यास निघतो। डोंगराच्या पायथ्याला नंदीची स्थापना केली आहे। भव्य कमानीमधून सुरू होणाऱ्या पायऱ्या आपल्याला लेण्यापर्यंत घेऊन जातात। वर जाताना पुणे मुंबई महामार्गाचे सुंदर दृश्य नजरेस पडते। वर जाणाऱ्या पायऱ्या सुरेख आणि भक्कम आहेत। पायऱ्या संपल्यानंतर कच्च्या वाटेने पुढे जावे लागते। सदर लेण्या भारत सरकारने संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहेत। येथून डाव्या बाजूला रस्ता जातो। तेथून थोडे पुढे आल्यानंतर डोंगराच्या कडेने असलेल्या अरुंद रस्त्याने आपण थेट लेण्यापर्यंत येऊन पोहोचतो। येथे आतमध्ये विठ्ठल, रुक्मिणी आणि तुकोबारायांची मूर्ती स्थापित केली आहे। माघारी आल्यानंतर उजव्या बाजूने आपण पुढे जातो। येथे पाण्याचे टाके आणि शिवमंदिर आहे। शिवमंदिराकडे जाताना उजव्या बाजूला असलेल्या घुमटीमध्ये मारुतीरायाची स्थापना केलेली दिसते। कमानीच्या आकाराच्या दरवाजामधून आपला शिवमंदिरामध्ये प्रवेश होतो। दरवाजाच्या समोरच नंदीची स्थापना केलेली आहे। नंदीच्या समोरच दगडी खोलीमध्ये महादेवाचे शिवपिंड स्थापित केलेले आहे। मंदिराच्या सभा मंडपामध्ये आपल्याला अनेक लेण्या खोदलेल्या दिसतात। दर्शन घेऊन पुढे जाताना आपल्याला हे पाण्याचे टाके दिसते। एक अरुंद वाट कड्याच्या कडेने आपल्याला पुढे नेते। पुढे जाताना डाव्या बाजूस आपल्याला हे अजून एक लेणे खोदलेले दिसते। दिशादर्शक बाणांचा माग काढत आपण पुढे जातो। कातळ कड्यांमध्ये खोदलेला अरुंद रस्ता पार करत आपण घोरावडेश्वर महादेवाच्या लेण्यांपर्यंत येऊन पोहोचतो। येथे सभा मंडपाच्या भिंतीवर स्तंभ कोरलेले आहेत। मंदिराच्या छतावरही अप्रतिम कलाकुसर केलेली आहे। हे घोरावडेश्वर महादेवाचे शिवलिंग। पुण्यापासून जवळ असलेला हा लेणी समूह प्राचीन आणि प्रेक्षणीय आहे, परंतु अनेक लोकांना तो ज्ञातही नाही। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका। धन्यवाद।